आणि यानंतर पुन्हा एकदा वळूयात भाजपच्या राज्यसभेच्या उमेदवारांच्या बातमीकडे। रिपाईचे नेते रामदास आठवलेंना भाजपने तिसऱ्यांदा राज्यसभेची उमेदवारी दिली आणि यावर आठवलेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। तर भाजपकडून रामराव वडकुते यांना देखील राज्यसभेची उमेदवारी दिली आहे। रामदास आठवले यांना देखील राज्यसभेची उमेदवारी भाजपने दिलेली आहे। दरम्यान भाजपकडून उमेदवारी मिळाल्यानंतर रामराव वडकुते यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधलाय, पाहूया। भाजपकडून राज्यसभेच्या उमेदवाऱ्या आज जाहीर करण्यात आलेल्या आहेत। यामध्ये भाजपकडून माजी आमदार रामराव वडकुते यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत स्वतः रामराव वडकुते आहेत। तर काय सांगाल, भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी आपल्याला मिळालेली आहे? मला मनापासून आनंद झालेला आहे, कारण भारतीय जनता पक्षाने माझ्यावर जो हा मोठा विश्वास दाखवला आणि जनतेमध्ये काम करण्याची मला चांगली संधी दिली, त्याबद्दल मी माननीय मोदी साहेब, अमित शाह साहेब, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, चव्हाण साहेब, बावनकुळे साहेब, चंद्रकांत दादा, पक्षाचे सगळेच नेत्यावर मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो। कारण माझ्यासारख्या ज्याच्या कुटुंबात ग्रामपंचायतचा सदस्यसुद्धा नाही, त्याला देशाच्या उच्च हाऊसमध्ये काम करण्याची संधी दिली, ह्याबद्दल मी फार त्यांचा ऋणी आहे। आणि माझं मन भरून आलेलं आहे की अशा प्रकारचं एखाद्या गरीब माणसालासुद्धा भाजप एक चांगली संधी देते, त्याच्या कामाची पावती म्हणून देते आणि समाजाचा छोटा घटक समाजालासुद्धा न्याय देण्याचं या माध्यमातून त्यांनी काम केलं। त्यामुळं मी त्यांना सगळ्या श्रेष्ठींना धन्यवाद देतो। मला तर रडू कोसळते, कारण एक कधीच विचार न केलेल्या माणसाला आज या ठिकाणी देशातल्या उच्च हाऊसमध्ये मला न मागता न कळवता अक्षरशः एक सरप्राईज भेट त्यांनी मला दिली, त्याबद्दल त्यांचा मनापासून मी त्रिवार धन्यवाद, कोटी कोटी शुभेच्छा देतो त्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो की माझ्यासारख्या माणसाला एक काम करण्याची संधी दिली। मी खात्रीने तुम्हाला सांगतो की या पदाचा उपयोग शेवटच्या घटकापर्यंत करेन। मी माझ्या घरामध्ये मला खायापुरतं सगळं आहे, एकही या पदाचा 1 रुपया कमवण्यासाठी मी हे पद वापरणार नाही। जे काही 24 तास मी काम करेन ते समाजासाठी या पदाचा उपयोग करेन, एवढी खात्री मी आपल्या मार्फत श्रेष्ठींना आणि जनतेला देतो। पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। दरम्यान रिपाईचे नेते रामदास आठवलेंना भाजपने तिसऱ्यांदा राज्यसभेची उमेदवारी दिली आणि यावर आठवलेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। तिसऱ्यांदा राज्यसभा खासदार म्हणून रामदास आठवले यांच्या नावाची घोषणा झाली आहे। सध्या आपल्यासोबत रामदास आठवले आहेत। तुमच्या आज नावाची पुन्हा एकदा राज्यसभेसाठी घोषणा झाली आहे, काय सांगाल? तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला ही संधी मिळालेली आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागं आहे। माझ्या पाठीमागे जे कार्यकर्ते माझे आहे त्या कार्यकर्त्यांचा फार मोठा मला सपोर्ट आहे आणि माननीय नरेंद्र मोदीजी जे देशाचे प्रधानमंत्री आहेत त्यांच्या अजेंड्याला मी सातत्यानं पाठिंबा दिलेला आहे। देशभर फिरून मी त्यांची भूमिका सातत्यानं लोकांसमोर मांडलेली आहे। त्यामुळे त्यांना माहिती होतं की मला त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये ठेवणं अत्यंत आवश्यक आहे। जर मला राज्यसभा मिळाली नसती तर कदाचित मला मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला असता, पण नरेंद्र मोदी साहेबांना माहिती होतं की त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मी आवश्यक आहे आणि त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे। अमित शाह साहेबांनी त्याला पूर्णपणे मला राज्यसभेवर आणण्यामध्ये प्रयत्न केलेला आहे। त्याचबरोबर राजनाथ सिंग साहेब आहेत, नितीन नवीनजी जे त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, BL संतोषजी आहेत आणि सर्वात जास्त जो प्रयत्न केलेला आहे तो माननीय देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी माझ्यासाठी सातत्यानं प्रयत्न केलेला होता आणि त्यामुळं मला ही संधी मिळालेली आहे। त्या संधीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही। राज्यसभेमध्ये रिपब्लिकन पक्षाचा नेता म्हणून किंवा MP म्हणून मी त्या ठिकाणी अनेक लोकांचे प्रश्न मांडणार आहे, अनेक विषयांवरती मी बोलणारे आहे आणि देशाच्या विकासामध्ये नरेंद्र मोदींचा फार मोठा वाटा आहे। त्यामुळं त्यांचं जे व्हिजन आहे ते व्हिजन देशातल्या अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे। म्हणजे आता नरेंद्र मोदीजींनी आणि या सर्वच नेत्यांनी मला दिलेली आहे राज्यसभा, त्यामुळं मला आता काम करण्याची मिळालेली आहे मुभा। आता मी गावागावात जाऊन घेणार आहे सभा, कारण मला मिळालेली आहे राज्यसभा। कॅमेरामन प्रशांत मानेसह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.